नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत विक्रोळीमध्ये. विक्रोळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे सलग 2 वेळा इथून आमदार झालेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिष्ठा आता पुन्हा एकदा पणाला लागलेली आहे. कारण त्यांच्या विरोधात आता इथून धनुष्यबाण चिन्हाचा उमेदवार आहे. शिंदेच्या शिवसेनेकडनं सुवर्णा करंजे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मनसेकडनं विश्वजित ढोलम यांना उमेदवारी दिलेली आहे, तर वंचितचाही उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे मतविभाजनाचा फटका विक्रोळीमध्ये नेमका कोणाला बसणार आणि यामुळे कोण इकडचा आमदार होणार या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. विक्रोळीची राजकीय हवा नेमकी काय सांगते समजून घेऊयात. विक्रोळीमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार रॅलीमध्ये आपण आहोत. गल्लीबोळात नाही, सगळी प्रचार रॅली निघालेली आहेत. काही महिला कार्यकर्ता आपल्या सोबत आहेत. मशाल पोहोचवताय घरोघरी जाऊन, दारोदारी जाऊन, काय सांगताय लोकांना? विक्रोळी विधानसभेचे कार्यसम्राट डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांचं कार्यच एवढं आहे ना की आम्हाला जनतेला सांगायची गरजच नाही आहे. त्यांनी आतापर्यंत केलेली कामं सांगायला जर तुम्हाला लागले ना, मला दिवसाचे 24 तास पुरणार नाहीत. सुनील भाऊच पाहिजे आम्हाला, कारण सुनील भाऊ कायम कामं करत असतात. कधी त्यांच्या ऑफिसमधून कधी मागे कोणी जात नाही. गरीब असो, हॉस्पिटल असू दे, स्कूलचं काही काम असू दे पैशासाठी, तरी पण भाऊ कधी कोणाला मागे पाठवत नाही. दिवस रात्र त्यांची ऑफिस चालू असतं. आमच्या सर्वांची निशाणी, या रहिवाशांची निशाणी, या ताई अक्कांची निशाणी. विक्रोळी विधानसभेच्या या निमुळत्या गल्ल्यांमधनं हा शिवसेनेचा प्रचार सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत आपल्यासोबत आहेत. जोरदार प्रचार तुमचा सुरू आहे. आम्ही कार्यकर्त्यांचा उत्साह बघतोय, लोकांचाही प्रतिसाद आहे, घोषणा दिल्या जातात. मला सांगा, ही निवडणूक तुमच्यासाठी वेगळी आहे. मागच्या 2 निवडणुका तुम्ही जिंकलायत, तिसऱ्यांदा सामोरे जात आहेत. काय वाटतंय या वेळेच्या निवडणुकीबद्दल? ही निवडणूक मागच्या 2 निवडणुका आम्ही लढलो, हे आम्ही दुसऱ्या पक्षाच्या विरोधामध्ये लढलो. आता आम्ही फक्त लढतोय त्या आमच्या विरोधामध्ये गद्दार बाईच्या डिपॉझिट घालवण्यासाठी आम्ही लढतोय. हा विजय आमचा पक्का आहे. गद्दार बाईला आम्ही घरी बसवणार. 2009 साली इथं मनसेकडनं फटका बसलेला होता. शिवसेनेचा खरं तर हा बालेकिल्ला. या वेळेला सुद्धा मनसे लढतीमध्ये आहे, या वेळेला इतर पक्ष सुद्धा लढतीमध्ये आहेत. मतविभाजन होईल, कारण 2 शिवसेना तर सगळ्या समोर आहेत. मतविभाजन होईल असं बोललं जात आहे. तुम्ही या आव्हानाकडे एकूणच कसं बघताय? बघा, माझी ही 3री निवडणूक आहे. 2014ला सुद्धा मनसे होती, 2019ला त्यांना काहीतरी 16,000 मतं पडली होती. आताही 14-15 हजाराच्या वर मतदान पडणार नाही. आम्हाला मनसेचं टेन्शन नाही, कारण मनसेचे सुद्धा वारंवार त्यांचे विचार चेंज होत असतात आणि विचार चेंज करण्यामुळे आमचा मराठी माणसाने एक निश्चय केलेला आहे की आता जे मतं खाण्यासाठी फक्त उभे आहेत, मी जिंकण्यासाठी उभा आहे. आणि म्हणून माझ्यासोबत या विक्रोळीतील सगळे मराठी लोक, मराठी जनता, प्रत्येक समाज, काँग्रेस असेल, संपूर्ण काँग्रेसचे आमचे बघा जिल्हा प्रमुख माझ्यासमोर आहेत, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आहेत. आम्ही सगळे एकत्र आहोत. ते महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतोय आणि आम्हाला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पक्ष फोडले, आमचा राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा फोडला, आमची बाळासाहेबांची शिवसेना फोडली, आमची बाळासाहेबांचं धनुष्यबाण चोरलं, त्यांना त्यांची लायकी आणि अवकात आम्हाला 20 तारखेला दाखवली. राऊतसाहेब, तुम्ही हा पक्षफुटीचा मुद्दा करताय, तुम्ही चिन्हाचा मुद्दा करताय, पण तुमचे विरोधक आहेत, त्यांचे आणखी काही मुद्दे आहेत. 10 वर्ष इथल्या जनतेने तुम्हाला दिलेली आहेत, त्यामुळे ते अँटी इन्कमसीचा मुद्दा करतायत. तुमचे एक विरोधक ते इथवर बोलले की स्वतःचा विकास केला. तुम्ही या सगळ्या टीकांकडे कसं बघताय? जे माझ्यावर आरोप करतायत ना, त्यांना विचारा की अरे बाबा, मराठी माणसानी काय प्रगती करायचीच नाही का? प्रगती नाही करायची?
आम्ही कोणाचे बिल्डरांचे पैसे घेऊन दाखवा, एक माणूस दाखवा आमच्याकडे की आम्ही कुठल्या डेव्हलपर्सचे कुठल्या बिल्डरचे पैसे घेतले. म्हणजे मराठी माणसे प्रगती करायची नाही. बरं, जे आरोप करतात त्यांची काय, जे आरोप करतायत तो सकाळी एक क्वार्टर, दुपारी एक क्वार्टर, रात्री एक क्वार्टर, आणि आता फिरतायत. कळलं का? सुनील राऊत हा अत्यंत प्रामाणिक आहे. त्यांच्यावर आई वडिलांचे संस्कार आहेत आणि त्यामुळे आम्ही करप्शन करत नाही. जे काय कमवतो हे आमच्या मेहनतीने कमवतो, आम्ही आई वडिलांच्या पुण्याने कमवतो, बाकी काही नाही. आम्ही कामं केली नंतरची गोष्ट आहे, पण ह्या लोकांना हे जे झालेल्या घटना आवडलेली नाही आणि सगळी महाराष्ट्रीय जनता आज सुडाने महाविकास आघाडी बरोबर, मशाली बरोबर आज सगळे आहे. म्हणजे जे जनतेत जाणं तुम्हाला अपेक्षित होतं ते आता होतंय आणि त्यामुळे या निकालाची तुम्हालाही प्रतीक्षा असेल. शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद. निवडणुकीसाठी. धन्यवाद. विक्रोळीमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. तिन्हीकडनं प्रचार सुरू आहे आणि अशातच इंटरेस्टिंग गोष्ट या निवडणुकीची, या वेळेच्या निवडणुकीची हीच आहे की दोन शिवसेना या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये विक्रोळीमध्ये लढत आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं, महायुतीकडनं असलेल्या उमेदवार सुवर्ण करंजे सध्या आपल्या सोबत आहेत. मला सांगा, पहिल्यांदा असं होत आहे की दोन शिवसेना या विक्रोळीमध्ये लढत आहेत. या लढतीकडे मुळात तुम्ही कसं बघताय? ही पहिलीच निवडणूक नाहीये, लोकसभेला पण समोरासमोर आलो होतो, त्यामुळे ही पहिली नाही. विधानसभेची पहिली निवडणूक आहे विधानसभेची जेव्हा पहिली. विक्रोळीमध्ये मतदारसंघामध्ये दोन शिवसेना आहेत. हा बालेकिल्ला आहे. हो, त्यामुळे लढूया आता. 23 तारखेला रिझल्ट कळेल आपल्याला, कोणाच्या बाजूने शिवसेना आहे आणि कोणाच्या बाजूने बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. या निवडणुकीचा जो मुद्दा आहे तो आता महिलांच्या सन्मानावरती गेलेला आहे. जो काही प्रकार मधल्या काळामध्ये घडला किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी सांगून आपला मार्ग, आपला विचार, आपला मार्ग वेगळा निवडला, त्या सगळ्यानंतर तुम्हाला असं वाटतं का हा जो काही सगळा वाद झाला त्यानंतर इथल्या निवडणुकीचा जो मूळ मुद्दा असणं अपेक्षित होतं तो मुद्दा भरकटला? नाही, तसं नाही भरकटलेलं आहे, कारण मी तर विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं ते लोकांना आवडलं नाही, त्यामुळे लोकांनी प्रतिक्रिया दिली. पण मूळ मुद्दा माझा असेल तो विकासाचा असेल. मी केलेली माझ्या प्रभागातली विकासाची कामं आणि 10 वर्ष इकडे न झालेली कामं आणि ह्या विकासाच्या मुद्द्यावरच मला निवडणूक लढवायची. आणि आम्ही सुनील राऊत यांच्याशी सुद्धा बोललो. ते दावा करतात की त्यांनी 10 वर्षांमध्ये विकास केलेला आहे. मला तुम्ही सांगा की 10 वर्षामध्ये दिसण्याजोगा, सांगण्याजोगा विकास झाला आहे का? कारण आता जरी तुमची वाट वेगळी असली तरी कधी कधी एकत्रितपणे काम केलेलं आहे तुम्ही. पण त्यांनाच विचारा, त्यांनी काय विकास केला. मी सांगते मी काय विकास केला. मी माझ्या विभागातले 35 रोड केले, सिमेंट कॉन्क्रीटचे, डांबरीकरणाचे. एकही रोड मी असा सोडला नाही की तिकडे मी काम केलं नाही, रस्ता केला नाही. हायवेला जाणारे नवीन रोड ह्या 7 वर्षात केलेले आहेत. मी CBSE महापालिकेची शाळा बांधली. माझ्याकडे आता हॉस्पिटल, 6 मजली हॉस्पिटल, 127 करोडचं हॉस्पिटल माझ्याकडे. त्या ठिकाणी आता त्याचं भूमिपूजन झालं आणि कामाला सुरुवात पण झाली. मी पार्किंग लॉट चालू केले. मी स्मशानभूमीचं सुशोभीकरण केलं. मी अनेक ठिकाणी पाणपोई बांधले. अनेक अशी विकासाची कामं मी केलेत. याने एक तरी काम दाखवावं. जसे माझी शाळा आहे, आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी हॉस्पिटल बांधते आणि शिक्षणासाठी, शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी CBSE शाळा मी बांधल्यात. 1000 मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात. असं विधायक काम त्याने काय केलं ते त्यांना विचारा. काही या निवडणुकीमध्ये जो प्रामुख्यानं जी लढत दिसते त्यात 3 पक्ष आहेत. मनसेचा इथे दबदबा राहिलेला आहे. म्हणजे 2009 साली मनसेचा इथे आमदार निवडून आलेला होता. मनसे आता निवडणूक लढते. मनसेच्या या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता? कारण प्रत्येक वेळेला जिथे मनसेचा उमेदवार असतो तिथे शिवसेनेला फटका बसतो. आता तो कुठल्या शिवसेनेला बसतो हे या निवडणुकीमध्ये कळणार आहे, म्हणून विचारतो. उभाटाच्या शिवसेनेला बसेल. तुम्हाला फटका नाही बसणार? नाही बसणार. माझ्या प्रभागामध्ये कुणीच काम केलं नाही अशी कामं मी माझ्या विभागात केले. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास आहे मी माझ्या लोकांना न्याय देईन. म्हणजे त्यांचा मुद्दा तिकडे गद्दारी खुद्दारीचा आहे, तुमचा विकास कामांचा माझा आहे. विकास काम. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद संवादासाठी.
विक्रोळीमधल्या या लढतीमध्ये सुनील राऊत यांना जसं आव्हान हे शिंदेच्या शिवसेनेनं उभं केलेलं आहे, तसंच आव्हान मनसेने सुद्धा उभं केलेलं आहे. मनसेचे उमेदवार विश्वजित डोलम आपल्या सोबत आहेत. प्रचार तुमचा जोरदार सुरू आहे. काय रिस्पॉन्स लोकांकडनं मिळतोय, तुम्ही लोकांना काय सांगताय मुळात, आणि इकडची जनता तुम्हाला काय सांगते? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. तुम्हाला सर्वप्रथम जनता स्वतःहून सांगते, त्यांनी अजेंडा दिलाय आम्हाला की यावेळी आम्ही बदल घडवणार आणि यावेळी राजसाहेबांना संधी देणार. करपलेली भाकरी आम्ही परतवणार आणि यावेळी बदल घडवणार. काय मुद्दे आहेत जे तुम्हाला विद्यमान आमदारांच्या विरोधात वाटतात? लक्षात घ्या, सर्वप्रथम म्हणजे हा जो विक्रोळी विधानसभा आहे ही सर्वसामान्य जनता इथे राहते. त्यांच्यासाठी एक सुसज्ज असं हॉस्पिटल पाहिजे, जे इकडे कन्नमोर नगर सोडून इथे बाकीच्या कुठच्याच विभागात नाही आहे. कन्नमोर नगरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हॉस्पिटल होतं, ते बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिकांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, तेव्हा जाऊन त्या हॉस्पिटलचं काम चालू झालं. तेव्हा आमदार कुठे होते? फक्त लेटर देण्यापुरती फक्त आमदार असतात का? लोकप्रतिनिधीचं काम एवढंच असतं का की फक्त लेटर द्यायचं आणि बॅनरवर लावायचं? ते नाही आहे. त्याला चांगला फॉलोअप पाहिजे आणि त्याबरोबर चांगली कामं झाली पाहिजे होती. एक तरी असं काम दाखवायचं की पुढचे 25 वर्ष म्हणजे 2 पिढ्या तरी आपल्याला सांगतील की ह्या 10 वर्षात आम्ही हे काम केलं. देअर इज नो कन्स्ट्रक्टिव्ह वर्क. चांगला एकही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क नाही आहे. सो म्हणूनच मी बोलतो की विक्रोळी विधानसभेमध्ये लादी लावण्याचं काम, टॉयलेट बाथरूमचं काम, मंडळांना पैसे आणि सगळी गलोगली बॅनर लावण्याशिवाय अजून दुसरं काही काम झालेलं नाहीये. मला सांगा, तुम्ही त्या लोकांना काय सांगताय? तुम्ही त्या लोकांना काय आश्वासन देताय? मला आश्वासनं द्यायची नाहीत, मला काम करायचं आहे. कारण माझी नाळ ही सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे. मी सामान्य घरातला उमेदवार आहे. मी यांच्यासारखा घरचं श्रीमंत नाही आहे. हे 25-25, 30-30 करोड करता असं लोक बोलतायत, पण आम्ही पैसे न करता तुम्ही वेगळ्या नोटा वाटताय. आम्ही त्या नोटांवर आणा इथे नोटा. आम्ही त्या नोटांवर या मनसे का नोटा आहे? आम्ही त्याच्यावर लिहितोय, उद्या अशा प्रकारच्या येतील नोटा, त्यासाठी तुम्ही सावध राहा. लक्षात घ्या, हा तुमचं वचननामा आहे. कायमच्या बंद होतील विकासाच्या वाटा. लक्षात घ्या. युनिक मनसे स्टाईल आहे ही. Yes. हा, बरं, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. शुभेच्छा. लोकांना या गोष्टी समजल्या पाहिजे. पैशापेक्षा डेव्हलपमेंट महत्वाची आहे. आपलं राज्य वरती चांगल्या दिशेने चाललंय की अधोगतीला चाललंय? इथे वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत आणि त्या प्रोजेक्टवर बिल्डर लोक पैसे कमवत आहेत. इकडचे आमदार, नगरसेवक, खासदार मोठे होत आहेत, पण या आमच्या सामान्य जनतेचं काय? त्यांच्या सुखसोयी कोण बघणार? यासाठी या नोटा ज्या आहेत तुम्हाला दाखव, त्याच्यावर आम्ही विचारलेलं आहे की विकास करायचा असेल तर या नोटा फक्त लांबून बघा आणि पुन्हा त्यांना देऊन टाका आणि आपला विकास घडवा. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद समाजासाठी. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आपली निशाणी विक्रोळीतल्या मनसेच्या प्रचारामध्ये मी आहे. मनसेचे कार्यकर्ते दारोदारी जाऊन प्रचार करतात आणि ही 500ची जी नोट आहे ना, ते इथल्या मतदारांना देत आहेत. पण मंडळी, ही नोट खोटी आहे, पण याच्या आतमध्ये बरंच काही काही लिहिलेलं आहे. हा अर्थातच त्यांचा वचननामा आहे. या मावशी, ही जी नोट आहे आणि हे जे पत्रक आहे ते घरोघरी वाटतात, त्यांनाच विचारतो काय आहे नेमकं हे? हा आमचा वचननामा आहे मनसेचा. तर हे खोटे नोट दाखवण्याचं कारण हे आहे की निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या खोट्या नोटा वाटल्या जाऊ शकतात आणि मतदारांची फसवणूक केली जाऊ शकते. कारण नोट हातात आल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपल्याला पैसे भेटले, ती खरी आहे की खोटी आहे हे कोणी बघणार नाही. आनंदामध्ये ते घेऊन जाणार, पण नंतर तुम्ही कुठे जाणार आहात ती बदलायला? म्हणून हे आम्ही ते प्रतीक म्हणून हे केलेलं की अशी तुमची फसवणूक होऊ शकते, तर असे तुम्ही बळी पडू नका. इथले जे स्थानिक जे आमदार, विद्यमान आमदार आहेत, त्यांनी 10 वर्ष काहीच कामं केली नाहीत. त्यांनी मंडळांना फक्त पैसे वाटले आणि मंडळांना एकदा पैसे वाटल्यानंतर ते बिचारे सामान्य कार्यकर्ते त्यांच्या त्या ओझ्याखाली दबून आपल्या विभागासाठी विकासासाठी जी कामं करावी लागतात हे त्यांना जाब विचारू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही ते नोट त्याच्यासाठीच टाकलेली आहे.
वाटतंय कोणाचं सरकार येईल? महाविकास आघाडी, कोणी महायुती? आलं तरी काय देणार आहे तो? मला तरी वाटतं सुनील राऊत परत हा, ती पण माईक पकडे. तू पकडतेस का? कारण की त्यांनी भरपूर कामं केलेली आहे, भरपूर कामं केली आहे कन्नमवार मध्ये. आम्हाला तर असा भरोसा आहे की करंजताई येतील म्हणून. करंजताई येतील का हो? काय त्यांचं म्हणजे 15 वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि ह्यांच्याकडे 10 वर्षाचा आहे. 15 वर्ष जास्तीच आहेत ना. कोण आलं गेलं तरी आमची कामं होत नाहीत. नाही बघा ना, बालवाडी असून बालवाडीत विद्यार्थी जात नाहीत. माणूस मेला वागले तर रस्ता नाही, NOC नाही, घराला फोटोपास बी मिळत नाही. गोदरेजची जागा असल्यामुळे फोटोपास मिळत नाही आम्हाला. हा इलेक्शन एकदम हे आहे, खिचडी आहे. समज खिचडी म्हणजे मागच्या वेळी काय होतं, एक न्यू कन्फर्म होतं, कोण कोणाबरोबर आहे, कोण कुठल्या पक्षात आहे, क्लिअर होतं. हा क्लिअर होतं. याच वेळी कोणाचा वरती भरोसा नाही बघा. गद्दारी कोणी केली आहे तर नेत्यांनी आमच्याशी केली आहे गद्दारी. नेत्यांनी मग त्या कुठल्या? लोकांचे निवडून आलेत ना, त्यांनी आमच्याशी गद्दारी केली आहे. कारण आम्ही मतं युतीला दिले होते, युतीला मतं दिलं, कळलं ना. आम्ही कुठल्याही BJPला किंवा शिवसेनेला किंवा ठाकरेंना मत दिलं नव्हतं. आणि जेव्हा मला कळलं, तिथे बोर्ड लागले होते, तिथे माझं घर आहे, तिथे बोर्ड लागला होता की आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करतायत, कळलं ना. तेव्हा मला असं वाटलं की माझं मत फुकट गेलं. कौन से हमारा भी है ना? हा पुढारी न्यूजपेपर आहेत, पुढारी जास्त भी है. पेपर. हा पुढारी आहेत, लोकमत मेरे को आहेत. बताओ, अभी इलेक्शन है, हाँ सिर्फ बेचते हो पढ़ते भी हो? नाही हम पढ़ते पढ़ते भी नाही, है आम्हाला तो मराठी आपको तो सब कळतंय. हा, मराठी कळते. अरे जबरदस्त. मला सांगा, आता निवडणुका आहेत, बरोबर. तुमच्या इथनं आता सुनील राऊत साहेब हा आमदार आहेत, बरोबर. त्यांच्या विरोधात सुवर्ण करंजे आहेत, बरोबर 2 शिवसेना आहेत, हो मनसेकडनं ते ढोलम साहेब आहेत. बरोबर. काय वाटते कोण येणार? आता इकडचे आमचे जेवढा एरिया आहेत कन्नमवार नगर मध्ये, कन्नमवार नगर मध्ये ना, ते आमचं मान्य आहे की भाऊच एकदम जोरदार आहे. कोण? सुनील सुनील भाऊ सुनील भाऊ. सुनील भाऊ अच्छा, राऊत. सुनील भाऊ. मंडळी, प्रचार हायटेक झालाय, पण निवडणुकीमधले मुद्दे तेच आहे. आजही लोक रस्त्यावरती बोलतात, पाण्यावरती बोलतात, घराविषयीचे मुद्दे मांडतात. विक्रोळीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे. लोकांच्या बोलण्यामधनं हेच मुद्दे येताना दिसत आहेत. पण याच्या पलीकडची निवडणूक आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या निवडणुकीचा मुद्दा हा पक्षफुटीचा असणार आहे. या निवडणुकीचा मुद्दा हा गद्दारीचा सुद्धा असणार आहे. त्यामुळे 2 शिवसेना आणि सोबत असलेली मनसे आणि इतरही काही पक्ष, या सगळ्यातनं राऊत बंधूंची जी काही कोंडी विक्रोळीमध्ये झालेली आहे, ती कोंडी ते कसे फोडणार आणि या निवडणुकीमध्ये विजयाचा मार्ग कसा साधणार, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. अर्थातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही 23 तारखेला आपल्याला मिळणार आहेत. तोपर्यंत प्रतीक्षा करूयात, भेटूयात बुद्धा विधानसभेच्या मध्ये पुढच्या मुक्कामाला.